नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आपण बोलणार आहोत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आलेल्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल। सरकारने अर्ज छाननी प्रक्रिया सुरू केली असून त्यासाठी नवीन परिपत्रक जारी केलं आहे। चला तर मग त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर एक नजर टाकूया। अलीकडे काही गैरपात्र महिलांनी या योजनेचा लाभ घेतला। योजना पारदर्शक ठेवण्यासाठी आणि फक्त पात्र महिलांनाच मदत मिळावी यासाठी अर्जांची तपासणी सुरू झाली आहे। पहिलं पाहू शकता, नारी शक्ती दूत ॲपवरून फॉर्म भरला असेल तर 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास पात्र करण्यात आले आहे। वेब पोर्टलवरून फॉर्म भरला असेल तर 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे। 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 वर्षांपेक्षा जास्त वय असेल तर लाभ बंद होईल। वयाची खात्री करताना फक्त आधार नाही तर इतर अपलोड केलेली कागदपत्रे देखील तपासली जातील। आधार व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेत फरक आढळल्यास अर्ज अपात्र केला जाईल। 5 नंबरला पॉइंट आहे, एक रेशन कार्ड एक कुटुंब। एका कुटुंबातून जास्तीत जास्त एक विवाहित व एक अविवाहित महिला लाभ घेऊ शकते। 2 विवाहित किंवा 2 अविवाहित महिला लाभ घेत असतील तर एकीला अपात्र केलं जाईल। उदाहरण, सासू सून, 2 जावा किंवा 2 बहिणी लाभ घेत असतील तर एकीला अपात्र केलं जाईल। लाभ सुरू झाल्यानंतर रेशन कार्डमध्ये बदल केले असतील तर जुने रेशन कार्ड ग्राह्य धरले जाईल। परप्रांतीय महिलांनाही हेच निकष लागू आहेत। स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी ICDS प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल। घरगुती तपासणीसाठी अंगणवाडी सेविका किंवा इतर अधिकारी येऊ शकतात, त्यामुळे आवश्यक कागदपत्र तयार ठेवा। लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही या योजनेत अर्ज केला असेल तर तुमची पात्रता व कागदपत्रे नीट तपासा। ही महत्त्वाची माहिती इतर बहिणींनाही शेअर करा, जेणेकरून कुणाचाही लाभ वाया जाऊ नये। ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सरकारी योजनांच्या अपडेटसाठी चॅनेल सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।